आणि मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार आणि प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद जोशी. त्यांच्याशीच आपण बोलूया. नक्कीच भाग्यश्री, मगाशी आपण बोलत होतो कौशल आणि यांनी खूप मराठीतल्या समृद्ध परंपरेबद्दल सांगितलं की अगदी काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात म्हणणारे कुसुमाग्रज असतील किंवा असा कसा हा माणूस कडू लिंबाचा रे पाला वेल काकडीचा होता बार कारल्याचा आला असं म्हणणारा बहिणाबाई चौधरी असतील. पण मला त्यांना हे विचारावं असं वाटतं की आताच्या मराठीतल्या कवींबद्दल त्यांचं काय मत आहे, कोण आवडतात? नक्कीच एक जे आता तुम्ही जे कवी कुसुमाग्रजांचा पण उल्लेख केला, बहिणाबाईंचा उल्लेख केला, पण त्याबरोबर आत्ताचे जे कवी आहेत, आत्ताचे जे गीतकार आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या साहित्यातनं आपल्याला कुठेतरी मराठी भाषा जाणवते का? हो, आता उदाहरणार्थ अशोक बागवे ते अलीकडचे कवी आणि त्यांनी लिहिलेलं आहे की माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओढ, मराठीचा बोल. नक्कीच. आणि काय असतं की आता आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आणि राष्ट्रीय पातळीवरचं सगळंच, विशेषतः मुंबईमध्ये आणि त्या कारणाने महाराष्ट्रभर इतकं वेगवेगळ्या भाषांमधलं पसरत चाललंय की पोहोचत नाही लोकांपर्यंत. खरं म्हणजे जे मराठी लिहिलं जातंय ते पण लिहिलं जात नाही असं नाहीये. आणि मला या कारणाने एक आणखीन बोलावंसं वाटतं की भाषा आपण वापरत राहणं फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की हाताची जी बोट आपण वापरत नाही, जसं आपण करंगळी म्हणतो, ती नाही वापरली तर त्याची शक्ती कमी होते. त्यामुळे मला वाटतं की आपल्या बोलीभाषेमध्ये मराठी शब्द जास्तीत जास्त येतील हे आपण आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवे. कोणीही धाक दपटशा दाखवल्याशिवाय आपल्या मनापासून करायला हवे. आपण थँक्यूच्या ऐवजी धन्यवाद का म्हणू नये असा मला प्रश्न नेहमी पडतो. आम्ही म्हणतो तसंच सगळ्यांनी म्हणावं अशी माझी विनंती आहे. मला वाटतं वसुंधरा, आता आपण आजच्या कवींबद्दल बोलतोय, आजच्या संगीतकारांबद्दल, गीतकारांबद्दल बोलतोय, तर कौशल आणि मिलिंद हे दोघांचे आता मला वाटतं मराठी अस्मिता हा एक प्रोजेक्ट तुमचा तुम्ही नवीन आणतायत आणि त्याच्यातही मराठी भाषेबद्दल बोललं जाणारे मराठी संगीतकारांना एकत्र घेऊन पुढे तुम्ही सगळे जाणार आहात, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय झालं, याची सुरुवात अशी होती की मगाशी मी म्हटलं की दुर्दैवाने आपला आणि महाराष्ट्र गीताचाही संबंध असा रोजचा उरलेला नाहीये असं आपल्या लक्षात येतं की कुठलं महाराष्ट्र गीत म्हटल्यावर सुसंस्कृत घरातला मुलगा सुद्धा असं एक 5 मिनिटं करतो, नंतर मग तो म्हणतो जय जय महाराष्ट्र माझा, मग आपण म्हणतो नाही बहु असो तर सुंदर संपन्न किंवा, मग आपण विचारतो कोणी लिहिलंय, तो परत करतो आणि म्हणतो गडकरी, म्हणजे प्रश्नचिन्ह असतं तिकडे, मग आपण म्हणतो नाही श्रीपाद कृष्ण कोलटकर. तर ही जी एक अवस्था आहे आपल्या, तर आपण आजूबाजूला सगळं बघतोय की आता कमर्शियल जी रेडिओ स्टेशन आहेत त्यामध्ये एकही मराठी गाणं लागत नाही. मुंबईच्या व्यावसायिक रेडिओ वाहिन्यांवर सुद्धा चुकून तुम्हाला तमिळ गाणं ऐकू येईल आणि अगदी सर्रास पंजाबी गाणी ऐकू येतील, पण मराठी गाणं चुकूनही ऐकू येत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुसऱ्या जागी जाता येत नाही, मुंबईमध्ये विशेष करून. ही मला वाटतं खेदजनक परिस्थिती आहे. आपल्याच राजधानीत अशी वेळ यावी. तर मला असं वाटतं की ज्या काही चळवळी मराठीसाठी चालू असतात त्यामध्ये आपण कसे सहभागी होणार हा एक प्रश्न उरतो आणि होऊ शकत नाही बहुतेक वेळा, आणि ती फक्त डायनिंग टेबलवरची एक चर्चा होऊन राहते मराठीवर. त्यामुळे माझ्या असं मनात आलं की मराठीला अमराठी लोकांना मराठीचा आदर बाळगण्याच्या असं सांगायचं त्याच्या आधी खरं तर काय गरज आहे, तर मराठी लोकांमध्ये मराठीबद्दलचा अभिमान रुजवायची गरज जास्त आहे आणि एक गाणं ते काम करू शकतं. त्यामुळे मराठीला एका अभिमान गीताची गरज आहे आणि म्हणून हे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, हे वढ्या जगात माय मानतो मराठी. या शब्दांना मी संगीत दिलं आणि मला असं वाटलं की हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात करावं, कारण मराठी ही एक ग्लोबल भाषा आहे. ती रेडिओ स्टेशनांवरचे लोक म्हणतात तशी ती काय डाऊन मार्केट भाषा नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. मराठी लोक एकत्र येतात, मराठी संगीतकारही एकत्र येतात, गायकही एकत्र येतात, हेही आम्हाला दाखवून द्यायचं.
त्यामुळे हे एक भव्य प्रमाणात हे गाणं रेकॉर्ड करावं असं आमच्या मनात आलं. त्याला मिलिंद सारख्या संगीतकारांची पण मला बरेच साथ मिळाली. अवधूत गुप्ते, मिलिंद इंगळे, स्वप्नील बांदोडकर, कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर असे सगळे संगीतकार एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आम्ही ते एक मराठीचं गाणं गाऊ. नक्कीच. आणि मला वाटतं ही मराठीची अस्मिता, मराठीचा अस्मितेचा झेंडा तुम्ही कुठेतरी फडकवणार आहात सगळेजण एकत्र येऊन, आणि ज्याला आमची सगळ्यांची साथ असणार आहे. मला वाटतं कुठेतरी याचमुळे आज आपण मराठी भाषा सप्ताह साजरा करतोय. वसुंधरा, आपण या मराठी अस्मितेबद्दल अजूनही खूप बोलणार आहोत आणि अजूनही छान छान मराठी गीते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपण वसुंधरा, अगदी खरं आहे. इथे आपण बघितलं की मराठी अस्मिता जपण्यासाठीच कौशल आणि जे मिलिंद आहेत ते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याबरोबरच इतर संगीतकारही त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. बरोबर आहे. मुश्ताक, हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण समजून घेणार आहोत की काय त्यांचा प्रोजेक्ट आहे मराठी अस्मिता. त्यामध्ये जवळपास 300 संगीतकार आणि गायक मराठी समाविष्ट आहे. आपल्याला कौशल आणि मिलिंद या दोघांकडून हे जाणून घ्यायचंय. गाणी सुद्धा ऐकायची, पण इथे घेऊयात एक ब्रेक. हा फक्त IBN लोकमत.